आपलं चॅनल लाईफ मराठी हे मॉनिटाईज झालं आहे. तुम्हाला लाईफ मराठी चॅनलला खूप खूप शुभेच्छा आणि मराठी उद्योजकांना नक्कीच तुम्ही प्रोत्साहन द्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज महाआगमन आहे आणि आपण आता थेट चाललो आहे लालबाग परळमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आपलं चॅनल लाईफ मराठी हे मॉनिटाईज झालं आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद ह्यांच्यामुळेच हे शक्य आहे, हे शक्य झालं आहे आणि असेच आपले आशीर्वाद आणि प्रेम कायम असू द्या. तर मित्रांनो, आज तब्बल माझ्या माहितीनुसार म्हणजे 25 गणपतींचं आगमन आहे. अजूनही असतील पण लिस्ट आली आहे आपल्याकडे, त्याच्यानुसार 25 गणपती बाप्पांचं आज आगमन आहे. खूप मजा येणार आहे आज व्लॉग शूट करायला. नक्कीच आज काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक आपली आपुलकीची कमेंट करायची आहे, ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया. नक्की कमेंट करा. समोर आपल्याला दिसतोय मुंबईचा सम्राट सिद्धेश्वर दिगोळीची मूर्ती.
तर मित्रांनो जस्ट आता जरा बसलो आहे, कारण 8 गणपती बघितले टोटल सकाळपासून म्हणजे आम्हाला थोडा लेट झाला यायला. आम्ही आल्यापासून 8 गणपती बघितले. ते म्हणजे मेट्रोचा राजा, तुमचा स्लेटर रोडचा राजा, तालुका मलबार हिलचा राजा आणि मुंबईचा सम्राट एक होता, तसेच कुंभारवाड्याचा महाराजा, गिरणगावचा राजा आणि अजून तुम्हाला काही आठवलं ना गणपती तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तरी मित्रांनो सकाळी आलो नसल्यामुळे ना एक गणपती मिस झाला आहे, तो म्हणजे चंदनवाडी. माझा फेवरेट गणपती आहे, गोड गणपती, जो दिघोळेंनी बनवला आहे. बघतो आम्ही आता जाणार आहे त्या वेळेनेच जाणार आहोत आणि तसेच आपल्याला संध्याकाळी साकीनाक्याचा महाराजा देखील कवर करायचा आहे. बघूया कसं होतं आहे पुढे. तसेच आपण जो साकीनाक्याचा महाराजा जो बघायला आपण जाणार आहोत आता, तो उपनगरमधली सगळ्यात उंच अशी मूर्ती आहे जे सिद्धेश दिघोळे यांनी बनवली आहे, त्यामुळे एक्साइटमेंट जास्त आहे.
तर मित्रांनो आपण जस्ट गणसंकुलच्या इथून निघालो. तुम्हाला तिथून एक गणपती बघायला भेटला. त्या गणपतीचं नाव आठवत नाही कारण तो घाईमध्ये शूट झाला. आणि आता मी आलो आहे चिंचपोकळीला, जिथे सोडा खूप छान भेटतो. आम्ही कॉलेजच्या वेळी तिकडे सर्व मित्र यायचो. मित्रांनो समोर दिसतंय तुम्हाला ते चिंचपोकळी स्टेशन आणि त्याच्यात एक्झॅक्ट तुम्हाला खाली उतरलात ना की तुम्हाला समोर दिसेल जस्ट कूल सोडा पब वॉटर सप्लायर. तिथे आम्ही कॉलेजच्या वेळी यायचो. हे काय लागतं? ही पुदिना पावडर आहे. अच्छा. पुदिना कसं आहे मित्र टेस्ट? एक नंबर. आणि तू किती वर्षापासून इथे विजिट करतेस? काय सांगशील? 1.5 साल. ओके. त्या टेस्टविषयी काय सांगशील? मराठी बोलते हैं हिंदीमध्ये बोल. अच्छा ही आहे पुदिना केस अच्छा. ओके. तर दादा खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. एक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या चॅनलचा हेतू हाच आहे की जेवढे पण आपले मराठी उद्योजक आहेत ते आपण आपल्या चॅनलमार्फत लोकांपर्यंत पोहोचवणे. आपल्या चॅनलचा हेतू हाच आहे की आपलं मराठी ट्रेडिशन, मराठी कल्चर हे पूर्ण जगासमोर मांडायचं आणि आपले मराठी उद्योजक मोस्टली प्रमोट करायचे. तर धन्यवाद. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ओके. तुम्हाला लाईफ मराठी चॅनलला खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी उद्योजकांना नक्कीच तुम्ही प्रोत्साहन द्या. नक्कीच ते तुम्हाला सपोर्ट करतील. तुम्ही त्यांना सपोर्ट. तुलाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. फायनली गोड गणपतीचं दर्शन झालं. माझ्यासमोरच मूर्ती आहे. एवढं प्रसन्न वाटतंय, दाखवतोच तुम्हाला.
तर मित्रांनो एक नंबर मूर्ती बनवली आहे सिद्धेश दिघोळीने यार. गोड गणपती आहे पण खरंच त्याला तोड नाही आहे. अखिल चंदनवाडी नक्की बघा. आणि आता आपल्याला थेट जायचं आहे साकीनाक्याचा महाराजाला, जी उपनगरमधली सर्वात उंच मूर्ती आहे. तर मित्रांनो फायनली आपण इथे आलो आहे. मुंबई उपनगरमधली सर्वात उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. मित्रांनो फायनली आपलं शूट कंप्लीट झालं आहे. आपला एंड साकीनाकाच्या महाराजा तुम्ही बघितलात. अगदी 35 फुटाची मूर्ती आहे. सिद्धेश दिघोळेंनी ती बनवली आहे. आपण सकाळी गेलो लालबाग परळमध्ये, त्याच्यानंतर गेलो आपले जे गणपती राहिले होते ते कवर करायला. ते म्हणजे आमचा फेवरेट म्हणजे अखिल चंदनवाडी, तो कवर केला. त्याच्यानंतर परत आपण 1.5 तासाचा ट्रॅव्हल करून साकीनाकाचा महाराजा आपल्याला कवर करायचा होता, तो आपण कवर केला. मित्रांनो खूप मजा आली. आजच्या पुरता इतकंच. तर मित्रांनो खूप मजा आली आज. मी सकाळी मेन्शन केलं होतं की तुम्हाला काहीतरी वेगळं असं पाहायला मिळेल. वेगळं असं म्हणजे मी जिथे जाईन तिथे तुम्ही स्वतः व्हिडिओ बघता असण्याचा भास होईल असं तुम्हाला वाटेल, असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. मित्रांनो फायनली घरी जातो आहे. वैशू होती, वैशूला ड्रॉप केलं अंधेरी स्टेशनला. मी आता पवईला पोचलो आहे. तर मित्रांनो आजचा दिवस संपला. आजच्या पुरता इतकंच. तर मित्रांनो कसं वाटलं महाआगमन
कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.